नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? तुमचे स्वागत आहे. चला तर मग स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, माझ्या बाळांनो, तुमच्या मनातील भीती आधी काढून टाका, कारण भीती तुम्हाला आतून तोडून टाकते. बाळांनो, तुम्ही एकटे कधीच नसता. तुम्हाला जिथे भीती वाटते ना, तिथे आम्ही असतोच. तसेच बाळांनो, तुम्हाला जे मिळाले आहे ना, त्यातच समाधानी राहायला शिका आणि जे मिळवायचे असेल त्यासाठी मात्र प्रामाणिक राहायला शिका. स्वामी सांगतात, बाळांनो, तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी या काही उगाच येत नसतात, तर त्या आपल्याला काहीतरी शिकवून जातात. कधी संयम, तर कधी नम्रपणा, तर कधी धीर देऊन जातात. प्रत्येक प्रसंगाकडे थोडे समजून घेत राहिले तर दुःखही फार जड वाटत नाही आपल्याला. बाळांनो, जो भक्त आमच्यावर विश्वास ठेवतो, आमचे त्याच्यावर सतत लक्ष असते. बाळांनो, मनात ठेवायचे की आपला परमेश्वर आपल्या सतत पाठीशी आहे. आपल्या प्रत्येक पावलावर तो लक्ष ठेवूनच आहे. ही श्रद्धा मनात सतत ठेवायची. त्यामुळे बाळांनो, तुमच्या जीवनातले कठीण प्रसंगही सहज सोपे होऊन जातात. तसेच बाळांनो, प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाचे ध्येय वेगळे आणि प्रत्येकाची स्वप्ने वेगळी आणि प्रत्येकाच्या आयुष्यातले संकटे वेगळी असतात. म्हणून कोणासोबत तुलना करून आपले मन विचलित करू नका. स्वामी सांगतात, बाळांनो, आमच्यावर मनापासून श्रद्धा ठेवली की नशिबालाही वळावे लागते. कारण जिथे खरी श्रद्धा असते तिथे अशक्य असे काहीच नसते, हे लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, ज्यावेळी आपल्याला असे वाटते की आपण एकटे नाही, कोणीतरी एक अदृश्य हात आपली काळजी घेतोय, बाळांनो, तीच प्रचिती असते. संकट आले तरी मन घाबरून जात नाही, उलट त्यातून एक धीर येतो. आणि बाळांनो, जे मिळाले त्यात समाधानी राहा. बाळांनो, आम्ही तुम्हाला कर्म चांगले करायला सांगतो. केवळ कोणाच्या तरी आशीर्वादाने सर्व काही बदलेल या भ्रमात राहण्यापेक्षा प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे. आणि कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपल्या विवेकाचा उपयोग करा. स्वामी सांगतात, बाळांनो, ज्याप्रमाणे चाकामध्ये लोणी असते, लोणी येण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच आमच्या नामातच सर्व कृपा दडलेली असते. म्हणून सतत परमेश्वराचे नाम घ्या. बाळांनो, आमच्या कृपेला थोडा उशीर होतो, पण आमच्या भक्तांवर आमची अखंड कृपा असते आणि त्यांना भरभरून देत असतो. फक्त संयम आणि विश्वास हे महत्त्वाचे असतात. स्वामी सांगतात, बाळांनो, केव्हा पण शांत राहायला शिका. जे होते फक्त सहन करायचे. देणारे आम्हीच आहोत ना. आम्ही जे देऊ ते फक्त आनंदाने स्वीकारायचे. तसेच बाळांनो, जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा परमेश्वराला म्हणायचे की तूही आमच्यासोबत चल, म्हणजे तुम्हाला कोणतीच भीती राहणार नाही आणि परमेश्वर तुमची सतत काळजी घेत राहील. तेव्हा परमेश्वराला पण तुमच्यासोबत राहणे भागच पडते. तुम्हाला तो कोठेच सोडून जाणार नाही. त्यालाही तुमच्यासोबत राहावेच लागेल. असे असते बाळांनो परमेश्वराचे आणि परमेश्वराचे नाते आणि भक्तांचे हे नाते अतिशय सुलभ असते. फक्त आपण देवाला आपले मानायचे आणि विश्वास ठेवायचा. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.